नमस्कार. आता आपण पाहत आहोत पंढरी महात्म अध्याय 23 आणि 24. तडिद्वाससं नीलमेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. श्री गणेशाय नमः. कवी श्रीधर या अध्यायामध्ये निवेदन करताना म्हणतात की या अध्यायात या पवित्र स्नानाच्या या स्थानाच्या संरक्षणासाठी इथे नियोजित केलेले अष्टदिक्पाल कोण आणि त्यांची स्थाने कोणती त्याबद्दलची माहिती शंकरांनी पार्वतीस, नारदांनी शेषास, सूतांनी शौनकादिकास आणि मी तुम्हास देतो आहे. या क्षेत्राच्या पूर्व दिशेस ऐरावतावर विराजमान झालेला हाती वज्र धारण करणारा इंद्र हा इथे सज्ज आहे. त्याचा रंग सोनेरी आहे. आग्नेय दिशेला मेषावर मेष म्हणजे बोकड, मेषावर आरूढ झालेला अग्नी हा लोकपाल आहे. तो रक्तवर्णीय आहे. इंद्र कसा आहे? सोनेरी रंगाचा. अग्नी कसा आहे? लाल रंगाचा. या दिक्पालास लाल रंग प्रिय आहे. त्याची रक्तवर्णीय पुष्पांनी पूजा केली जाते. दक्षिण दिशेला कृष्णवर्णीय यमराज असून पश्चिम द्वारावर वरुण देवता अधिष्ठित आहे. म्हणजे 4 दिशांना 4 सांगितलेले आहेत. पहिले दक्षिणेला यम, पश्चिमेला वरुण आहे, आणखीन आग्नेयेला अग्नी आहे, तर पूर्वेला इंद्र आहे. हे आता 4 दिशांचे सांगितलेले आहे. हा वरुण कसा आहे? चंद्रासारखा प्रकाशमान, हाती पाश घेतलेला आणि मकरावर आरूढ असलेला असा तो आहे. क्षेत्राच्या नैऋत्य दिशेला नरवाहन नावाचा हा दिक्पाल सज्ज असून त्याने क्षेत्ररक्षणार्थ हाती खड्ग धारण केलेले आहे. त्याचा वर्ण धूम्र आहे, म्हणजे धुरासारखा. वायव्य दिशेस नीलवर्णाचा वायू आहे. यम कसा आहे? काळ्या रंगाचा आहे. वरुण कसा आहे? चंद्रासारखा तेजस्वी शीतल आहे. आणखीन हा कसा आहे? नरवाहन धूम्रवर्ण आहे. वायव्य दिशेला निळ्या रंगाचा वायू आहे. त्याच्या हातात पाश हे अस्त्र असून तो मृगावर आरूढ झालेला आहे. क्षेत्राच्या उत्तर दिशेस यक्षांचा राजा कुबेर जो गौरवर्णाचा दिक्पाल उभा आहे. त्याची या उत्तरद्वारी मोठ्या श्रद्धेने पूजा केली जाते. क्षेत्राच्या ईशान्य दिशेस कर्पूर गौरश्री उमापती आहेत. इथे या नीलकंठाची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते. पांडुरंगाच्या डोक्यावर पण बघा शंकरपिंडी आहे. या यंत्राच्या मध्यभागी अक्षय वटवृक्ष आहे. त्या वृक्षामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही दैवतांचे वास्तव्य आहे. या वृक्षराजाच्या दर्शनाने किंवा पूजनाने किंवा केवळ स्मरण करण्याने उपासकाच्या सर्व पापांचा नाश होतो. या अक्षय वटवृक्षाची पूजा केली, तिथे पिंडदान केले, पुण्यकर्म केले, स्नान, दान, धर्म हे सगळं केलं असता चांगलं फळ तुमच्या पदरात पडतं. मात्र या गोष्टी भाग्यानेच आपल्या हातून घडाव्या लागतात. या क्षेत्रीच्या त्रिवेणी संगम स्नानाने अनेक पापे जळून जातात, पुण्य वाढते. त्रिवेणी संगमाचे स्नान, श्रीहरीचे दर्शन, अक्षयवटाची पूजा ही ज्यांना महत्भाग्याने करण्याची संधी मिळते ते खरोखरीच भाग्यवान होत. ही साधना उपासकास श्री नारायणाची प्राप्ती करून देणारी आहे. या त्रिवेणी संगम आख्यानाचे 3 वेळा पठन केले असता उपासकाच्या 7 कुळांचा उद्धार होतो. श्री पांडुरंग महात्म्यातील हे त्रिवेणी आख्यान बहुपुण्यदायी असून त्याचे श्रद्धेपणे भाविकांनी अवश्य पठन करून पदरी पुण्य जोडून घ्यावे. हे आख्यान पाठक, वाचक आणि श्रोत्यास भुक्ती आणि मुक्ती हे दोन्ही गोष्टी प्रदान करणारे आहे. श्री गणेशाय नमः. या भास्कर क्षेत्रीचे यंत्र 16 पवित्र आवरण गणित समग्र लोकपाळ असती. पूर्वेसी आहे इंद्र, सुवर्णवर्ण शरीर, ऐरावतारूढ वज्रधर, पुजावा आदर धरोनिया. आग्नेय दिशेचा अग्नी जो अतिपवित्र रक्तवर्णी, पुजावा तो मेषवाहन भक्तिभावे करोनिया. दक्षिण दिशेशी यम, कृष्णवर्ण जो उत्तम,
म्हैस वाहन तो परम, दंड धारक पूजावा. तो कशावर आहे? म्हशीवर बसलेला आहे किंवा रेड्यावरती. पश्चिमद्वारी वरुण चंद्रा ऐसा शोभायमान, जो पाशधर मकर वाहन. मकर म्हणजे मगर, भक्ती भावे पूजावा. नैऋत्य दिशेचा नैऋत्य, धूम्रवर्ण सुशोभित, नरवाहन विराजित, खड्ग धरू पूजावा. म्हणजे कोण आहे? नैऋत्य दिशेचा नैऋत्य हाच दिक्पाल आहे, त्याचा धुरासारखा रंग आहे. नरवाहन म्हणजे मनुष्याच्याच खांद्यावरती तो बसलेला आहे, त्याच्या हातामध्ये खड्ग आहे. वायव्येला जो पवन, कांती त्याची नीलवर्ण, पाशाधर मृगवाहन, प्रीती करुणी पूजावा. उत्तरे यक्षनायक सुंदर, गौरवर्ण कुबेर, पुष्पकी विराजित पुलस्ती कुमार, उत्तरद्वारी पूजावा. वायव्येला कोण आहे? वारा आहे, ज्याचा निळा रंग आहे, तो हातामध्ये पाश आहे, तो बसलाय कशावरती? तर हरणावरती बसलेला आहे. उत्तरेला यक्षांचा नायक आहे कुबेर, त्याचं नाव. तो पुष्पक विमानावर बसले. पुष्पक खरं कुणाकडे होतो? कुबेराकडेच होतं. ते नंतर रावणाने हिरावून घेतलं होतं आणि रामाने पुन्हा त्या कुबेराला ते मिळवून दिलेलं आहे. हा पुलस्तीचा कुमार आहे, पुलस्ती ऋषींचा मुलगा आहे, रावणाचा हा भाऊ आहे. उत्तरेला त्याचं पूजन करावं. ईशान्य दिशे कर्पूर गौर, उमा वल्लभ पंचवक्र, नंदी वाहन सुंदर, निळकंठ पूजावा. अष्टदिशा सांगितल्यात ना. ईशान्येला स्वतः शंकर आहे, पंचवदन म्हणजे 5 तोंड असलेला, नंदीवर बसलेला असा तर निळकंठ, त्याचं पूजा करावी. यंत्रा मध्यभागी वरिष्ठ, सुंदर विराजे अक्षयवट, तिन्ही देव उद्भट, त्यासी व्यापुनी राहिले. त्या वटाचे करता स्मरण, सकळ पापे जाती जळोन, त्या वटाचे मूळ संपूर्ण, नारायण साक्षात. त्याच्या शाखा ब्रह्मा ईश्वर. मूळ काय आहे? नारायण हा वट आहे, आणि त्याच्या 2 शाखा कुठल्या आहेत? एक ब्रह्मदेव आणि एक शंकराची शाखा आहे. वेद ते पत्रे सुंदर, पुष्पतयाचे इंद्र, फळसाचार मोक्षपै. ऐसा वट त्या स्थानी, आहे शुभाननी भवानी, तेथे पिंडदान करोनी, वट पूजावा साक्षेपे. पूर्वजन्मीचे पुण्य असेल तरीच हे स्थळ दृष्टी पडेल. त्रिवेणी स्नान घडेल, पाप जळेल क्षण मात्रे. त्रिवेणीचे स्नान, शेषशाही हरिदर्शन, अक्षय वटाचे दर्शन, तो नारायण पद पावे. तीर्थ उपोषण मुंडन, तिथे पण मुंडन करायची पद्धत आहे. अगत्य करावे आपण, माता पिता असता जाण, क्षौर करावे त्या काळी. ज्याचे आईबाप आहेत त्यांनी डोकं नाही भादरायचं, तर दाढी करायची, क्षौर कर्म करायचं आहे त्यांनी, असं सांगितलेलं आहे. वरकड तीर्थी क्षौर, न करावे असता पितर, परी येथे करावे साचार, पापसंवार होय जाण. इतर तीर्थामध्ये करू नका, पण इथं तुम्ही क्षौर काम करा. करावे येथे हवन, पितृ श्राद्ध कन्यादान, करावे दाम्पत्य पूजन, अन्नदान आदरेसी. ऐसे हे त्रिवेणी आख्यान, त्रिवार करता पठन, त्याने सप्तकुळे संपूर्ण, उद्धरिली आपुली. या पांडुरंग महात्म्यामध्ये त्रिवेणी आख्यान 6 अध्याये. हे वाचिता पुण्यागाध प्राप्त होते अनायसे. साई शास्त्राचे जीवन ते हे 6 अध्याय परिपूर्ण, अवश्य करावे पठन भक्तजनी वारंवार. देवी प्रति सुंदर, शिवसांगे हे विचित्र, त्रिवेणी महात्म्य साचार, भुक्ती मुक्तीदायक. नारद म्हणे अहिश्रेष्ठा, कथा आवडे निळकंठा, तूही ऐके भक्त वरिष्ठा, वारंवार आदरे. सूत सांगे ऋषीवृंदा, कथा हे बहु आवडे नारदा, तुम्ही ऐका ब्रह्मानंदा, हृदय धरुणी आदरे. श्रीधर म्हणे संता, कथा आवडे बहुश्रुता, तुम्ही आवडी श्रवण करता, रुक्मिणी कांत प्रिय व्हाल. इति प्रयाग अष्टदिक्पाळ वर्णनाम त्रयविंशतितम अध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. आता आपण पाहत आहोत अध्याय 24वा, पंढरी महात्मा अध्याय 24. श्री गणेशाय नमः. शंकर पार्वती सांगतात की, हे सखी, या स्थानावरील देवतांची जी माहिती तुला सांगतो ती तू ऐकून घे. पूर्वी मंगळ नावाच्या एका राजाने
इथे मंगळवेढा गाव आहे बघा, म्हणजे हे रेफरन्स काय काय बरोबर असतात. या क्षेत्री मंगळादेवी ही स्वतःच्या नावाने एक देवी स्थापन केली. त्याचा हेतू हा की इथे येणाऱ्या भक्त भाविकांनी या देवीचे मनोभावे पूजा करावी. पुढे इथे अशी प्रथा पडली की भाद्रपद महिन्याच्या अष्टमीला प्रथम या मंगळा देवीचे दर्शन करावे आणि नंतरच प्रलंब मातेच्या दर्शनात जावे. तसेच या क्षेत्रातच स्वतःच्या नावाप्रमाणेच लोकांचे भद्र म्हणजे कल्याण करणारी भद्रा, अभद्र आणि भद्र बघा विरुद्धार्थी शब्द. अभद्र म्हणजे वाईट, तर भद्र म्हणजे चांगलं, मंगल. तर ही भद्रा देवी इथे आहे. आश्विन शुद्ध अष्टमीस या देवीची इथे यात्रा भरते. याच देवीच्या पश्चिम भागात चंद्रघंटा नावाची ही एक देवी आहे. या देवीचे दर्शन सुद्धा भाविकास महापुण्यकारक असे ठरते. ते दर्शन हे अश्विन अष्टमीस घेता येते, अश्विनातल्या अष्टमीस घेता येते. पूर्वी या भागात पर्पट नावाच्या एका ऋषींनी पपिंडा नावाची देवी स्थापन केली. तिच्या दर्शनाने सर्व अमंगलाचा नाश होतो अशी लोकांची श्रद्धा आहे. आषाढ शुद्ध चतुर्दशी या देवीच्या दर्शनाचा हा खास दिवस ठरलेला आहे. नंतर उपासकांना या भागातच माधुरी, अलंबा म्हणजे माधुरी सुद्धा देवीचं नाव आहे बरं, लक्षात ठेवा. मग अशी आपण बिंदू नाव बघितलं होतं, आता माधुरी पण देवी आहे. माधुरी, अलंबा यासारख्या देवतांची दर्शने होतात. वालखिल्ली ऋषींनी, वालखिल्ले ऋषी आहेत मोठे, त्यांची 60 पुत्र होतात आहेत त्यांना पुढे. वालखिल्ले ऋषींनी ते 60 संवत्सर जे आहेत ना, ते वालखिल्ले ऋषींची 60 मुलं आहेत. वालखिल्ले ऋषींनी स्थापन केलेल्या क्रौंचा देवतेचेही आपल्याला इथे दर्शन घडते. भृंग नावाच्या दैत्याच्या वधासाठी इंद्राने जी भृंग नावाची शक्ती देवता इथे निर्माण केली आणि तिला स्थित केले, ती सुद्धा इथेच भेटते. ज्या देवीच्या दर्शनाने श्रीहरीस अतिसंतोष होतो, ती विशालाक्षा देवी पण इथेच आहे. अशा प्रकारच्या अनेक जागृत आणि प्रभावी देवता या भागात आहेत. त्यांच्यापैकी काहींचे दर्शन हे व्यक्त स्वरूपात आहे, तर काहींचे अदृश्य आणि शक्ती स्वरूपात आहे. त्यामुळेच इथे येणाऱ्या भक्तांनी त्यांना जे जे दर्शन घडेल त्या त्या स्वरूपात देवतांचे भक्तिभावाने पूजन करून त्यांच्या कृपाप्रसादास पात्र व्हावे. पण ज्यांना प्रत्यक्ष जाऊन ही सर्व स्थाने पाहता येणे शक्य नसेल, अशांनी या महात्म्याचे पठण करून भक्तिभावाने त्या देवतास विनम्र असे वंदन करावे. या कथेच्या त्रिवार वाचनाचे फळही मोठे आहे. महात्म्याचे वाचन आणि विठ्ठलाचे दर्शन हे भक्त भाविकास सुख प्राप्त करून देणारे असून त्यांच्या आधी व्याधीचे निरसन करणारे आहे. या महात्म्याच्या पठन श्रवण भक्तीने वैकुंठाचे सुख देखील तुमच्या घरामध्ये चालवून येते. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. शिव म्हणे पूर्वी राजा सुशीळ, नामतयाचे मंगल, मंगलादेवी निर्मळ पूर्वी स्थापिली क्षेत्रामध्ये. जे यात्रे येती जन, तीही घ्यावे तिचे दर्शन. बळीपूजा विधान आदरेसी अर्पावे. भाद्रपद शुद्ध अष्टमीसी दर्शन घ्यावे ते दिवसी. तेथुनी प्रलंब देवीसी अवलोकावे आदरे. चैत्र शुक्ल चतुर्दशी यात्रा येथे निश्चयसी. तेथून भद्रिका देवीसी भक्ती आदरे पहावे. सकळ लोका भद्रकारिणी अश्विन शुद्ध अष्टमी सुदिनी. तिची यात्रा करोनी भक्त येती साक्षेपे. पश्चिम चित्रघंटा देवी उत्तम विचित्र फळदावी. तिची यात्रा करावी अश्विन शुद्ध अष्टमीये. तेथुनी पपिंडा देवी पर्पट ऋषीने आराधली पूर्वी. जे सर्व अमंगळ नुर्वी दर्शन मात्र घेताची. आषाढ शुद्ध चतुर्दशी ते तया देवी ते मग माधुरी नामे देवी ते निर्मळची ते पूजावी. अश्विन शुक्ल नवमी तिथी अवलोकावी ते शक्ती. या उपरी अलंबा देवी भक्ती सुरे पूर्वी स्थापिली. क्रौचा नामदेवीचे वालखिल्ले स्थापन केले तिचे. आषाढ शुद्ध तृतीयेसाचे पूजन करावे सत्यपै. भृंगा नाम महाशक्ती पूर्वी आराधली अमरपती. तिने भृंग दैत्यापती संवारिले सक्रोधे. विशालाक्षी देवी ते चैत्र शुद्ध अष्टमी ते पुदावे आदरे भवते. तेने हरिते संतोष. हे पश्चिमेचे आवरण
भास्कर तीर्थाकडे जाणे, सर्व शक्ती मिळवून करती रक्षण पंढरीचे. सर्व आवरणीच्या देवता, काही प्रगट काही गुप्ता, त्याचे पूजन नव्हे तत्वता, तरी नाम उच्चारे अक्षद टाकाव्या. पंढरीचे मंडळ शोधून पाहावे सकळ, गावोगाव देवते निर्मळ, अद्यापही दिसती पै. जरी पहावयासी न फावे, तरी महात्म्य श्रवण करावे, त्याने पातकांचे मेळावे, भस्म होती क्षण मात्रे. ही कथा त्रिवार करता श्रवण, घ्यावे विठ्ठलाचे दर्शन, तेने करुणी पुत्र संतान, होय जाण भावार्थे. हे श्रवण करता सद्बुद्धी, सकळ तुटती आदि व्याधी, प्राप्त होय सकल सिद्धी, यथाविधी श्रवण करता. शिव म्हणे मृडानी, सकळ कार्य टाकोनी, पांडुरंग महात्म्य श्रवणी, श्रवण करावे अगत्य. नारद म्हणे फणी पाळा, हे कथा श्रवण करावी वेळोवेळा, त्याने वैकुंठीचा सोहळा जवळ येतो आपणची. श्री ब्रह्मानंदा पंढरीशा, पुंडलिक वरदा आदिपुरुषा, श्रीधर तुझ्या पदसारसा, वेगळा न करी कदाही. इति श्रीमद पद्मपुराणे श्री पांडुरंग महात्म्ये देवता वर्णन नाम चतुर्विंशतोम अध्याय समाप्तः. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुंडलिकावर देव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय, ज्ञानेश्वर माऊली की जय.